चांगला जॉब असताना देखील तो सोडून बिझनेसमध्ये येणं, तर कधी कधी मूर्खपणाचं ठरतं का ते? असं वाटतं की बिझनेस चालू केला की पैसा खूप मिळतो, बरोबर. तर हे इक्वेशन तितकं सरदोपट नाही. शार्क टँक मध्ये येऊन गेलेले पण अनेक लोक, तुम्ही जर नंतर सर्च केलं, तिथे पिचिंग भारी करतील, तिथे बड्या बड्या गोष्टी होतील, पण नंतर ते 1-1.5 वर्षामध्ये खड्ड्यात जात आहेत. जे पटकन मिळतं ना ते फार टिकत नाही, ते पटकन जातं. पण पोटाला चिमटा नाही बसला ना तर त्या डिसिजन मध्ये काही दमच नसतो. बिझनेस यशस्वी होण्यासाठीच्या 3 गोष्टी आणि बिझनेस मध्ये न करण्याच्या 3 गोष्टी. तर जॉब करणाऱ्यांसाठी, बिझनेस करणाऱ्यांसाठी, आधी जॉब मग बिझनेस करणाऱ्यांसाठी, जॉब चांगला असतानाही सोडून बिझनेस करणाऱ्यांसाठी एक वन स्टॉप सोल्युशन, द सायली मराठ. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्या सायलीसाठी, कारण मराठमोळी एक व्यक्ती इतक्या जागतिक पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर आपलं नाव मोठं करतेय आणि एका अत्यंत वेगळ्या सेगमेंटमध्ये ती काम करतेय. ही फार महत्वाची गोष्ट आहे. तर सायली, आता जॉब, बिझनेस या सगळ्यांमधून तू गेलेली आहेस. पोस्ट शार्क टँक जर विचार केला तर पूर्वी तुम्हाला अनुभव असेल चहाच्या टपऱ्यांवर, वडापावच्या गाडीवर, क्रिकेट, राजकारण, बॉलिवूड हे जास्त डिस्कस व्हायचं. पण पोस्ट शार्क टँक आता आजकाल कोणी पण एबिट्टा, इन्व्हेस्टर, इन्व्हेस्टमेंट वगैरे वगैरे अशा गोष्टींमध्ये जास्त रस घेत आहे. तुझं एक बिझनेस वुमन म्हणून एक मत काय याच्या संदर्भामध्ये? मला ऍक्च्युली हा खूप पॉझिटिव्ह चेंज वाटतो, कारण बिझनेसची आयडिया जर तुमच्याकडे आहे ऑलरेडी, तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काहीतरी नवीन चालू करायचं आहे, तर मला वाटतं हे वातावरण हा अत्यंत पॉझिटिव्ह चेंज आहे. त्यातली प्रॅक्टिकॅलिटी हा एक वेगळा मुद्दा आहे, पण ते वातावरण तयार होणं, लोकांनी बिझनेसविषयी बोलणं, एक वेगळ्या म्हणजे नोकरीला बऱ्याच वेळेला शनिवार रविवार तुम्ही डिस्कनेक्ट करू शकता. तसं तुम्ही एकदा बिझनेस चालू केला की बिझनेस बंद केल्यानंतरच तुम्ही डिस्कनेक्ट करू शकता. फुल टाइम जॉब. हा, तर ते मला वाटतं ते वातावरण फार पॉझिटिव्ह आहे. प्रॅक्टिकॅलिटी हा त्यातला दुसरा भाग आहे. सध्या एक फार म्हणजे शार्क टँक नंतरचा ट्रेंड मुलांना पण व्यवसाय करायचे हा आहेच, पण जॉब सोडून व्यवसाय करायचा म्हणजे जॉब मध्ये लोक एवढे का फ्रस्ट्रेट झालेत मला समजत नाही. लार्जली लोकांना प्रचंड जॉबमध्ये प्रेशराइज्ड एन्व्हायरमेंटमध्ये बऱ्याच वेळेला काम करावं लागतं. भीती असते एक पद्धतीची की हे पूर्ण नाही झालं तर, आणि खूप कॉम्पिटिशन असते. तुम्ही ऑलरेडी शैक्षणिक आयुष्यात खूप कॉम्पिटिशन मधून हळूहळू बाहेर पडून नोकरीत आलेला असता, जेव्हा तुम्हाला पैसे मिळायला लागतात. पण तिथे सुद्धा इतकी भयंकर रेस चालू असते की कोणी चांगलं परफॉर्म केलं, रेटिंग कुणाला चांगलं आलं, प्रमोशन कुणाचं झालं, मेंटेनन्स प्रोजेक्टवरती कुणाला टाकलं, ह्या पद्धतीचे कॉम्पिटिशन खूप असते. सो मला असं वाटतं की तेही खूप प्रेशरायझिंग असतं, आणि त्याच्यातून कुठेतरी हा विचार मे बी चालू होतो की मग मी स्वतःसाठीच करतो ना कष्ट, एवढेच कष्ट करायचे तर मी स्वतःसाठी करतो, काहीतरी तर होईल. दुसरं कारण मला असं वाटतं की खरंच लोक खूप एंटरप्राइझिंग स्वतःहून असतात. म्हणजे त्यांना कदाचित ते माहितीच नसतं, म्हणून ते नोकरी करायला लागतात सरधोपट मार्गाने, आणि एका पॉइंटला त्यांना असं कळतं की अरे मला तर ऍक्च्युली हे येतंय चांगलं करता, तर मी हे करते. जो बऱ्यापैकी माझा प्रवास आहे की मी बऱ्यापैकी रुटीन पुण्यातल्या घरांमध्ये ज्या आई वडील नोकरी करणाऱ्या मुलांचं जे करिअर असतं ते माझं करिअर होतं. तर मला एका पॉइंटला जॉबमध्ये 9-9.5 वर्षानंतर मला हे रिअलाइज झालं की मला ही गोष्ट जमतीये, करता येतेय, तर मी हे करून बघते. सो असाही एक जर्नी असू शकतो. आणि कधी कधी मला असं वाटतं की थोडं त्याला ग्लॅमर पण आलंय आता. तर त्या दृष्टिकोनातून जे लोक त्याच्याकडे बघतायत त्या लोकांनी थोडासा त्याच्या पार्ट 2 किंवा अदर साईडचा पण विचार करायला पाहिजे की त्याला जेवढं ग्लॅमर आहे तेवढंच त्याच्यामध्ये प्रचंड हसल आहे. सो अशा वेगवेगळ्या कारणांसाठी लोकांना आय थिंक नोकरी सोडून बिझनेस चालू करावा असं वाटत असावं, असं मला वाटतं. आता तू ग्लॅमरचा जो विषय काढलास, मग स्टार्टअप हे फॅड होत आहे का, किंवा शिक्षण झाल्यानंतर लगेच मी भाई याच्यात उतरतोय आता, मग लगेच ते शब्द आणि हे ते आणि त्या गोष्टी, मग वर्कशॉप्स आणि हे ते, तर स्टार्टअपचं फॅड होत आहे का? कारण जर मागच्या इकॉनॉमिक इयर मधला विषय पाहिला तर 100% स्टार्टअप्स जे स्टार्ट झाले त्यातले 30-35% ठीक करतायत, बाकी बंदच व्हायच्या मार्गावर आहेत 1-1.5-2 वर्षामध्ये. मला इतकं जेनरिक वाटत नाही की त्याचं फॅड होत आहे, पण मला असं वाटतं की प्रत्येकाने ते चालू करताना ते पडताळून पाहिलं पाहिजे की ऍक्च्युली तुमच्याकडे एक चांगली बिझनेस आयडिया आहे का,
किंवा तुमच्याकडे आयडिया आहे पण त्याचा एक चांगला बिझनेस होऊ शकतो का, किंवा तुमचा बिझनेस थोडासा चालू झालेला आहे पण तो सस्टेनेबल आहे का. बरोबर. ह्या सगळ्या फॅक्टर्स बद्दल बोललं गेलं पाहिजे, डिस्कशन झालं पाहिजे. आणि मला असं स्वतःला वाटतं की आपल्याकडे अजून आपण खूप नेसेंट स्टेजमध्ये आहोत. आत्ता सुरुवात झाली आहे. हळूहळू हळूहळू ते कल्चर तयार होईल, त्याच्यातून स्टँडर्ड ठिकाणी शिकायला मिळेल आणि मग कदाचित एक स्ट्रॉंग जनरेशन ऑफ ऑन्टरप्रिनर्स आपल्याकडे चालू होईल असं मला वाटतं. ग्लॅमर हा भाग त्याच्यामध्ये आहे, कारण का दिसतं समोर खूप आणि असं वाटतं की बिझनेस चालू केला की पैसा खूप मिळतो. बरोबर. तर हे इक्वेशन तितकं सरधोपट नाहीये. चांगला जॉब आहे ऑलरेडी, ठीक आहे. म्हणजे आता तर पॅकेजेसचे फुगलेले आकडे आपल्याला माहिती आहे. चांगला जॉब असताना देखील तो सोडून बिझनेसमध्ये येणं, कारण तुला जॉबचे अनुभव आहे, बिझनेसचाही 10 वर्ष झाले करतेस. तर कधी कधी मूर्खपणाचं ठरतं का ते, की चांगला जॉब होता तो सोडला पण तरी आलो. तुला असं कधी वाटलं का यार चूक केली येऊन? अरे खूप. मला ऑलमोस्ट पहिली अनेक वर्ष 30 तारखेला नेहमी हेच वाटायचं हा एक फिक्स इन्कम येत असतो. की SMS नाही आला सॅलरी डिपॉझिट झाल्याचा. तर नाही वाटतं. अजिबात मी असं डिनाय करणार नाही की बिझनेस चालू केला त्या दिवसापासून मी तेवढीच मोटिवेटेड आहे. नॉर्मल आहे असं वाटणं, की कारण तुझी जबाबदारी नाही आहे ना. ऍट द एंड ऑफ द डे तो सॅलरीचा मेसेज येणं. Correct. एखाद्या महिन्यात जरा कमी परफॉर्मन्स केला असेल, जरा कमी मेहनत असेल कामावरती, तरी देखील ती सॅलरी तुला मिळणारच आहे. इथे रोजची मेहनत इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू तुम्ही काय बिझनेस कुठे चाललाय. तर त्यामुळे ते अगदीच वाटतं की आपण का केलं, असं चांगलं चाललं होतं, एवढे पैसे मिळत होते, ते कशासाठी सोडले आणि आता हे काहीतरी करत बसलोय आणि आता ह्याच्यातून कधी. आणि म्हणजे असे विचार येतातच बरोबर. अजूनही अनेक वेळेला अशा पॉइंटला, जेव्हा असं असतं ना की एक दिवस आहे, 24 तास आहेत आणि 36 तास करायला लागतील एवढी कामं आहेत. त्या दिवशी संध्याकाळी हे वाटतंच, अरे यार कुठे अडकलो, चांगलं चाललं होतं. तू म्हटलीस की असं वाटलं की कुठून आले, तरी दुसऱ्या दिवशी उठून असं काय मोटिवेट करतं की यू कीप ऑन गोईंग, यू कीप ऑन गोईंग? एक तर मला असं वाटतं की निर्मितीचा आनंद जो आहे ना, तो अनपॅरलड आहे. म्हणजे त्याला खरंच दुसरी कुठलीही गोष्ट तुम्हाला, मी एक गोष्ट स्केच केली किंवा मी एक गोष्ट व्हिज्युअलाइज केली आणि ती गोष्ट आज लाखो लोक घालतायत कानात. मी आता मागचे काही महिने मी कुठल्याही एअरपोर्टला गेले, कुठल्याही मेट्रोजमध्ये गेले, तरी मला पटकन लोक, तुम्ही आद्या ना, म्हणजे माझं नाव नाही माहिती फार लोकांना, पण चांगलीच गोष्ट आहे, अनेकांना तुझंच नाव आद्या वाटतं. कारण तुम्ही आद्या आहात ना. Correct. तर मला असं वाटतं की हे आपण तयार केलं ना, ह्याचा आनंद आणि ह्याचं समाधान हे अनपॅरलड आहे, की लोक तुम्हाला तुमच्या क्रिएशन्समुळे ओळखतात. मला कितीतरी वेळेला सिग्नलला मी उभी असेन तर असे, हे ते आद्यावाले, ते आद्या, असं तर मला खूप छान भारी वाटतंय, वाटतं. खूप छान वाटतं. आणि म्हणजे ह्याच्यात डिनाय करण्यासारखं काहीच नाही. दुसरी गोष्ट, मला असं जे मला करायला खूप आवडतं, तुम्ही जेव्हा बिझनेस करत असताना तेव्हा तुम्ही इतक्या नवीन नवीन लोकांना भेटता आणि तुम्हाला खूप एक्सपिरियन्सेस ऐकायला मिळतात, वेगवेगळ्या क्षेत्रातले एक्सपिरियन्सेस, वेगवेगळ्या लोकांच्या बॅकग्राऊंड, त्यांची आयुष्याची जर्नी, आणि ते मला खूप फॅसिनेटिंग वाटतं. तिसरी गोष्ट जी मला खूप वाटते ती माझी टीम. त्यांच्याबरोबर काम करणं हे माझ्यासाठी खूप रिवॉर्डिंग आहे. Very good. कारण ऍट द एंड ऑफ द डे 27 ते 28 लोक ही ती कंपनी माझी कंपनी आहे म्हणून काम करतात, हे तुम्ही रुजवू शकलात, Correct. हा आनंद खूप मोठा असतो. आणि तशी माझ्याकडे एक खूप स्ट्रॉंग टीम ऑफ पीपल आहे, रिवॉर्डिंग आहे खूप. म्हणजे अवॉर्ड्स मिळतात ही एक गोष्ट आहे, मी हे कधी पब्लिकली सांगितलं नाहीये. पर्सिस्टंटचे आनंद देशपांडे सर जे आहेत, तर ते मी इंजिनिअरिंगला असताना आम्हाला गेस्ट म्हणून यायचे कायम. सो आम्ही असे, आनंद सर आलं की त्यांच्या ऑ मध्ये होतो. तर माझा एक इंटरव्ह्यू बघून आनंद सरांनी मला लिंक्डइनवरती मेसेज केला आणि ते म्हणाले की मी तुझा इंटरव्ह्यू बघितला आणि मला आताही अंगावरती ते सांगताना खूप काटा येतो की एवढ्या मोठ्या माणसाने माणसाने आपल्याला नोटीस केलं. नोटीस करून आपल्याला मेसेज केला. केला. त्यांनी तो एक असा पॅराग्राफ, माझ्याकडे आहे तो अजूनही, असा पाठवला होता की मी बघितलं आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ युअर जर्नी आणि मला तुला भेटायला आवडेल आणि असं. क्या बात आहे. आणि मी भेटले त्यांना आणि ते मला म्हणाले की तू म्हणजे असं, मला डिरेक्टली तुला काही सल्ला वगैरे हवा असेल तर माझ्याशी डिरेक्टली बोलू डायरेक्ट शकतेस. ऍक्सेस. तर ही खूप मोठी, मला असं वाटतं की हे मला आद्यामुळे मिळालं. हे जे रिवॉर्ड्स आहेत ना, हे, आणि असं अनेक लोकांच्या बाबतीत अनेक वेळेला होतं की फार मोठी मोठी लोक आहेत पण ते तुमच्या क्रिएशनमुळे तुमच्याशी बोलायला लागतात, तुमच्या जर्नीमुळे. तर असे पॉझिटिव्ह खूप आहेत आणि त्याच्यामुळे ते जे दुसऱ्या दिवशी सकाळी उठून काय मोटिवेशन असतं. काय मोटिवेशन असतं, तर हे हे मोटिवेशन असतं.
बिझनेस बिझनेस असं ऐकताना फार भारी वाटतं आम्हाला. म्हणजे यार आता तुम्हाला पण सायलीकडे पाहून वाटलंच असेल, की मस्त चिल लाईफ आहे, एन्जॉय आहे. जॉबमध्ये पण शनिवार, रविवार सुट्टी असते. पण तरी 5 दिवस त्याला पिळून घेतलं जातं. तर जॉब करणाऱ्यांना बिझनेसवाल्या लोकांचं फार अट्रॅक्शन वाटतं. आणि आकडे जर बघितले टर्नओव्हरचे तर ते तर काहीच्या काहीच. म्हणजे मग तिथेच फॅसिनेशन होतं, की आपण पण घुसावं इकडे. तर बिझनेस करणाऱ्यांना काय-काय कॉम्प्रोमाइजेस असतात? हे बघा, आता मी ब्लफही नाही करू शकत कारण माझ्या टीममधला मुलगा समोर बसलाय. पण अच्छा, मी ओके. वीकली ऑफच घेत नाही. मी कायम ऑफिसमध्ये असते. मी वीकली ऑफ घेत नाही आणि असं नाही की मी घेत नाही, पण मी एखाद्या दिवशी कमी काम असेल तर लेट जाते ऑफिसला. डायरेक्टली 4 वाजता जाते. तो फ्रीडम मला आहे. हं. कारण का मी काही काम मोबाईलवर केलं, काही लॅपटॉपवर केलं, 1 तासभर बसून काहीतरी माझं ईमेल्सचं काम केलं आणि आज मी 4 वाजता ऑफिसला येते. हे मी करू शकते कारण माझ्या टाइपच्या बिझनेसमध्ये 9 to 6 किंवा 10 to 7 मी तिथे असण्याची गरज नाहीये. त्यामुळे तो मला फ्रीडम आहे. अ, पण मी 2014 मध्ये अद्या चालू केलं ॲक्टिव्हली मोठ्या स्केलवरती स्केलवर. एक्झिबिशन्स. तर एकही दिवाळीची, गणपतीची, नवरात्रीची, दसऱ्याची कुठलीच सुट्टी नसते रिटेल बिझनेस करणाऱ्या लोकांना. सो आमच्या दिवाळ्या आमच्या टीम बरोबर असतात. हं. पण मला असं वाटतं, की मला ते कॉम्प्रोमाईज नाही वाटत. कारण का आय मेड अ चॉईस. करेक्ट. आय स्वतःहून मेड आली. अ चॉईस फॉर दिस लाईफ. त्यामुळे मला ते करायला खूप मज्जा येते. एक गोष्ट नक्की आहे, की ते तुमच्या अ, काम करणाऱ्या टीमला पण तितकंच इंटरेस्टिंग वाटवून देणं, ही खूप कठीण गोष्ट आहे. हं. की त्यांनाही हेच वाटणं, की मी मी करायला पाहिजे काम. माझी म्हणजे जॉइन करताना आम्ही सांगतो, की हे बघा तुम्ही जिथे जॉइन करताय तिथे दिवाळीला 5 दिवसाची सुट्टी हे कल्चरच आपल्याकडे नसू शकतं. कारण दिवाळीला लोकांना शॉपिंग करायची असते. करेक्ट. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला लोकांना सुट्टी असते, पार्ट्या असतात, हे असतात, ते असतं. तेव्हा लोकांना वेळ असतो. अरे, आज सुट्टी आहे, चला आद्यात जाऊन येऊ. हं. मग आद्याला असायला लागतं तिथे. बरोबर. तर ह्या ज्या गोष्टी आहेत 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, लाँग वीकेंड्स. सो येस, मी म्हटलं तसं की कॉम्प्रोमाईज मला वाटत नाही. काही-काही गोष्टींचे कॉम्प्रोमाइजेस असतात, पण ती मला वाटतं की प्रत्येक एंटरप्रेन्योर करतो. करेक्ट. त्या वेळेचं गणित आणि समीकरण मांडणं हे थोडंसं कठीण होतं, पण त्याप्रमाणे तुम्ही गोष्टी हं. ॲडजस्ट करून घेता हळू-हळू. मागच्या 2 वर्षातला इकॉनॉमिक इयर मधला जर डेटा बघितला तर मगाशी मी जो उल्लेख केला, की बिझनेसेस सुरू तर होतायत, पण 30-35% ठीक-ठाक करतायत आणि एक 7-8%च रेशो आहे, की जे खूप चांगलं करतायत. तर बिझनेसेस गणतात का बरं लोकांचे? म्हणजे असं काय होतं? कारण Shark Tankमध्ये येऊन गेलेले पण अनेक लोक तुम्ही जर नंतर सर्च केलं, तिथे पिचिंग भारी करतील, तिथे बड्या-बड्या गोष्टी होतील, त्यांना मिळेल पण चांगली इन्व्हेस्टमेंट. पण नंतर ते 1-1.5 वर्षामध्ये खड्ड्यात जातायत. तर काय कारण असावं याचं? मला वाटतं की याचं खूप पारंपरिक उत्तर आहे आणि मला ते म्हणजे आपले आई-वडील कायम हे म्हणतात, आज्या म्हणतात, की जे पटकन मिळतं ना, ते ते फार पटकन टिकत नाही. जातं. ते पटकन जातं पण. तर मला वाटतं की फंडिंग रेज करताना त्या फंडिंग सोबत तुम्ही करणार काय आहात? ह्याची जर क्लॅरिटी तुम्हाला नसेल हं, किंवा फाउंडर मेक्स मनी हं. आणि मग कंपनीचं काय व्हायचं ते होऊ दे, हा जर अप्रोच असेल, तर इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट टू सस्टेन. मग त्या पैशाचं मी काय करू? ते पैसे फाउंडरनी घेतले, कंपनीत काहीतरी, काहीतरी केलं आणि मग त्याचं हळू डिक्लाइन झालं. तर मला पर्सनली आद्यासाठीही आणि इन जनरलही मला स्लो आणि स्टेडी हे प्रचंड आवडतं. मला वाटतं की तुझा स्लो ग्राफ तसाच आहे. है ना? स्लो इज द वर्ड कारण का तुम्ही हळू-हळू छोट्या-छोट्या गोष्टींनी बिल्डअप केलत आणि हं. इन्व्हेस्टमेंट घ्यावी का नाही घ्यावी हा एक वेगळा परिसंवादाचा विषय असू शकतो. ज्याला माहितीये की ते इन्व्हेस्टमेंट घेऊन मला काय-काय करायचंय, ज्याच्याकडे प्लॅन आहे, त्याने नक्की घ्यावी. कारण त्याने मोठे झालेले खूप बिझनेसेस आपण बघितलेले सुद्धा बरोबर. आहेत. पण ज्याला माहितीच नाही की त्याचं हं, काय हं, हं. करायचं, तिथे ते म्हणजे त्याचं काही घडणार नाही पुढे आणि करेक्ट. तेच होतं अनेक वेळेला की त्याचं काही घडत नाही. मग मोठं कोणीतरी येऊन तुम्हाला विकत घेऊन टाकतं. तुम्ही निगेटिव्ह हं, हं, हं. प्रॉफिटमध्ये जाता आणि असं म्हणजे इट बिकम्स रिडंडंट. तुम्ही स्वतःचा बिझनेसच ते मारक असतं तुमच्या बरोबर. बिझनेसला. तर मला वाटतं की माझा स्लो ग्रोथवरती विश्वास आहे. तू पण फंड रेज नाही केलेला? मी फंड नाही केले. हो. माझ्या हो. बिझनेसमध्ये मी आणि माझा नवरा 50-50% पार्टनर ग्रेट, आहोत ग्रेट. त्यामुळे. फंड रेझिंगचा विषय चालू आहे. तर एक फार मोठी अचीव्हमेंट आहे सायलीची, की कोविडची फर्स्ट वेव्ह आणि सेकंड वेव्ह जिथे बिझनेसेस झोपत होते, तिथे सायलीने जेएम रोड सारख्या ठिकाणी एक स्वतःचं एक खूप मोठं शोरूम ओपन केलं
तर फंड्स ज्या ठिकाणी उत्पन्नच होत नव्हता अशा ठिकाणी तू कसं काय इतकं मोठी उडी घेतलीस आणि ते अचीव्ह कसं काय केलं? आमचा आधीचा स्टुडिओ कमला नेहरू पार्कच्या समोर होता. त्याच्यानंतर एक 850 स्क्वेअर फीटचा कमला नेहरू पार्कच्या समोर आम्ही 2 गाळे ओके. घेऊन स्टुडिओ केला होता. आणि त्याच्यानंतर तिसरा आत्ताचा जो स्टुडिओ आहे, तो आम्ही केला होता. तर त्याचं क्रेडिट 2 गोष्टींना आहे. जो आमचा नवीन स्टुडिओ आहे, तिथे जायच्या आधी ना मी IIM बंगलोरमधनं एक एंटरप्रेन्योरशिपचा कोर्स केला होता. जिथे मला माझे मेंटॉर भेटले. प्रोफेसर सुनील हांडा म्हणून. तर मी त्यांना भेटले आणि मी माझ्या बिझनेसबद्दल सगळं सांगितलं आणि सर म्हणले, "मी आता नवीन जागा शोधतेय." तर पण सर काय आहे मेन रोडवरती असं मी एक लिस्ट ऑफ प्रॉब्लेम्स त्यांच्याकडे लिस्ट सगळे केले. तर ते मला म्हणाले, की "हे बघ, तुला दुकानं त्यात एक तुझं दुकान असं तुला करायचंय का?" तर म्हटलं, "अजिबात नाही करायचं. मला लोकांनी आद्यामध्ये यावं म्हणून मला माझं तसं दुकान पाहिजे." ते म्हणाले, "बरोबर आहे. वैष्णवी देवीला लोकं इतकं वाकून जावं लागतं, तरी सुद्धा जगभरातनं लोकं तिकडे जातात ना. आपल्याला आपला ब्रँड वैष्णवदेवी करायचा आहे. लक्षात ठेव. कुठूनही लोकांनी आलं पाहिजे. तर तुला जी जागा तुझ्या बिझनेसला योग्य वाटेल ती तू घे." माझ्या माझ्या जागा घेण्यामध्ये प्रॉब्लेम हा होता, की माझा बिझनेस जेवढा रिटेल म्हणजे दुकानांचा आहे, ब्रिक अँड मॉर्टर त्याच्या 3 पट जास्त ऑनलाईन आहे. Online. 70% रेव्हेन्यू वेबसाईटवरून येतो. तर मला वेबसाईटची टीम बसेल, त्यांचं लॉजिस्टिक्स होईल, फोटोशूट इंटरनली होईल, अशी सगळी एक जागा पाहिजे होती, जी आत्ताची जागा मी बघायला गेले होते. ती 3 मजली बिल्डिंग आहे. तिथला 1 मजला घ्यावा, या विचाराने मी त्या बिल्डिंगमध्ये गेले होते. कारण का 850 स्क्वेअर फीटचा माझा स्टुडिओ होता. आता एक 2000 स्क्वेअर फीट पर्यंतची जागा बघू, म्हणून ह्या स्टुडिओमध्ये जाऊन ही जागा खालची घेऊयात, अशा विचाराने मी गेले. ती मला जागा खूप आवडली आणि ओनर असं म्हणाले, की "नाही, आम्हाला अख्खी बिल्डिंगच रेंटवर द्यायची." हो. 3 सेकंद मला वाटतं विचार केला असेल आणि मग म्हणाले, "ओके, ठीक आहे. अख्खी बिल्डिंग घेऊन टाकू." क्या बात है. तर असं एक तिकडे आजूबाजूला सगळे नेहमीचे डिसिजन घेणारे लोकं होते आणि ते हां. म्हणाले, की "नाही, हां. नाही घ्यायची अख्खी बिल्डिंग. आपण नवीन मी म्हटलं, "नाही, आपण अख्खी बिल्डिंग घेऊ." अ, ते पुढचे काही दिवस त्याचं टेन्शन मी सहन केलं. अजूनही कधी-कधी मला असं होतं, की अरे, हं, एखादाच मजला घेतला अच्छा. असता तर सगळं खूप सोपं झालं असतं. पण सगळं खूप सोपं झालं असतं तर काही मजाच मजाही नाही. आली नसती. त्यामुळे माझ्या एका मैत्रिणीचे बाबा आहेत. तिचे बाबा एक वाक्य खूप छान नेहमी बोलतात, की पोटाला चिमटा नाही बसला ना, तर त्या डिसिजनमध्ये काही दमच नसतो. हो, क्या बात है. तर त्यामुळे झळ लागली हां, पाहिजे झळ थोडीशी. लागली पाहिजे. त्यामुळे हा डिसिजन असा होता ज्याच्यामध्ये चांगली झळ लागली. बिझनेस रिलेटेड शिक्षण तू आता बिझनेस करत असताना IIM मध्ये वगैरे काही कोर्सेस केले. इथे ऑलरेडी त्या यातलं शिक्षण घेणारे मुलं आहेत. तर तुला असं कधी वाटलं का, की आपण इंजिनिअरिंग ऐवजी प्रॉपर बिझनेसचंच तेव्हाच शिक्षण घेतलं असतं, तर त्याचा फायदा आज मला खूप असता किंवा आज जिथे आहे त्याच्यापेक्षा 4 पायऱ्या वर असतं. तर 100% यांच्या पर्स्पेक्टिव्हनी, की हे काय-काय फायदा घेऊ शकतात त्याचा? 100% म्हणजे मी जो प्रवास 8.5 पावणे 9 वर्षात केला, तो कदाचित 3 किंवा 4 वर्षात केला असता. जर मला या गोष्टी आधी शिकायला मिळाल्या असत्या, जर मला IIM बंगलोरचा कोर्स आधी करायला मिळाला असता, माझे मेंटॉर मला आधी भेटले असते, माझं रिस्क टेकिंग ॲपेटाईट वेगळं असतं. करेक्ट. तर हे म्हणजे प्रश्नच नाही. तुम्हाला जर आत्ता शिकायला मिळत असेल एंटरप्रेन्योरशिप तर ते शिका आणि बिझनेस रिलेटेड तुम्हाला नॉलेज मिळत असेल तर ते शिका. मला कायम असं वाटायचं, मी इंजिनिअरिंग केलं ना, मला बॅलन्स शीट माहिती असण्याची काय गरज आहे? त्या IIM बंगलोरच्या कोर्समध्ये मला हे लक्षात आलं, बरोबर. की आजूबाजूच्या सगळ्यांना माहिती आहे त्यांच्या बिझनेसमध्ये P&L म्हणजे काय आहे आणि हं. आणि मी एकटीच आहे, जी ह्या ह्याच्यात आहे, की मला काय गरज आहे? सीए मैत्रीणच आहे ना, ती सांगतेय काय चाललंय ते ठीक आहे ना, ते नाही समजलं तर. तर हे अशा बेसिक गोष्टींपासून सगळ्या गोष्टी पण मला हेही वाटतं रे खूप, की ही जी जनरेशन आहे ना, म्हणजे मी अझ्युम करते हे सगळेजण 20शीतले आहेत. हं. तर मी ॲक्चुअली कालच मी अहमदाबादहून परत आले. मी माझ्या मेंटॉरकडे गेले होते. मी 11वीच्या क्लाससाठी ह्या एंटरप्रेन्योरशिप जर्नीचं सगळं एक असं सेशन घेतलं. तर मला ना 11वीतल्या एका मुलाने असं विचारलं, "तुमच्या वेबसाईटचं कन्व्हर्जन रेट काय आहे?" तर मला असं झालं, तुला कन्व्हर्जन रेट का माहितीये? तर त्यांच्याकडे सेमिनार्स आहेत हो. एंटरप्रेन्योरशिपवरचे. तर तुम्हाला अशा आत्ता खूप ऑनलाईन ऑप्शन अवेलेबल आहेत. तर मला वाटतं, की जितकं कानावर पडेल, जितकं वाचाल, जितकं शिकाल, त्याचा फक्त उपयोगच होईल आणि तुमची जर्नी खूप फास्ट होईल. अगदी क्रिस्प उत्तर पाहिजे मला पुढच्या प्रश्नाचं. बिझनेस यशस्वी होण्यासाठीच्या 3 गोष्टी आणि बिझनेसमध्ये न करण्याच्या 3 गोष्टी. न करण्याच्या 3 गोष्टी आधी सांगते. अ, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अ, जी अजिबात कधीच करू नये ती म्हणजे सोडून द्यायचं. म्हणजे काय सोडून द्यायचं, की जाऊ दे यार, हे जमत नाही ना, देऊ सोडून. ओके. तर तसं नाही करायचं. पहिली गोष्ट. दुसरी न करण्यासारखी गोष्ट म्हणजे डोळे मिटून
दूध पीत राहायचं, आजूबाजूच्या कुठल्याही गोष्टींचा गोष्टीकडे. काही कॉग्निझन्स नाहीये असं नाही. यू हॅव टू बी व्हेरी अवेअर. तर त्यामुळे ते नाही करायचं, म्हणजे दुर्लक्ष नाही करायचं दुर्लक्ष. कुठल्याच गोष्टीकडे. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची आणि न करण्याची गोष्ट म्हणजे डोक्यात नाही गेलं पाहिजे. जे काही तुम्हाला चांगलं मिळतंय, यश मिळतंय, तर ते डोक्यात नाही गेलं फायदा पाहिजे. नाही हे व्हायला लक्षात पाहिजे. असलं पाहिजे की दुसऱ्या दिवशी तुमच्यापेक्षा बेटर कोणीतरी कोणीतरी काहीतरी येऊ शकतं. करू शकतो. सो त्या 3 गोष्टी मला खूप महत्वाच्या वाटतात. आणि हमखास करण्याच्या गोष्टी म्हणजे जसं मी पहिले मगाशी म्हणाले तशी दुसऱ्या दिवशी सकाळी उठून जायचं. सो कन्सिस्टन्सी, की काही झालं तरी मला रोज जाऊन हे काम करायचंय. दुसरी गोष्ट म्हणजे ऑनेस्टी. हे बिझनेससाठी ऐकायला प्रचंड काही चुकीचं लोकांना वाटतं की- चुकीचं वाटेल, पण आपल्याकडे कारण हे खूप असतं. हो. मलाही असं 1-2 वेळा मी ऐकलेलं आहे. बिझनेस म्हणजे काय नंबर 2चं खूप. हां, अरे 2 नाही, नंबर असं नाही, केल्याशिवाय असं मोठं नाही नसतं. होत. असं नसतं. तर सतत हे लक्षात ठेवा की ऑनेस्टी हे कितीही क्लिशे, कितीही प्रीची, कितीही की असं वाटलं, हां. इट इज व्हेरी कूल टू बी ऑनेस्ट. व्हेरी व्हेरी कूल टू बी ऑनेस्ट. सो दॅट इज सेकंड पार्ट. आणि थर्ड पार्ट इज टीम. बिझनेस करण्यासाठी उत्तम उत्तम टीम team. इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. क्या बात. ऑडियन्सच्या क्वेश्चन कडे जायचं आपल्याला. हॅलो मॅम, माय नेम इज प्राज शिंदे. सो मला विचारायचं होतं, इनिशियली तुम्ही म्हणलात की जॉब क्विट करावं असं वाटतं प्रेशरायझेशनमुळे. सो तुमचे मत विचारायचे होते की किती टॉलरन्स असावा आणि किती टाइम इन्व्हेस्ट करावा त्या एक्सपिरियन्ससाठी. हाच प्रश्न थोडा स्ट्रेच करतो मी की जॉब सोडून बिझनेस करा. बिझनेसमध्ये आहात तुम्ही, 1000 दिवसाचा नियम शक्यतो सगळेजण सांगतात की 1000 दिवस हो. सस्टेन करा, मग तुमचा बिझनेस होईल. पण त्याच काळामध्ये सारखे सारखे अपयश येत आहेत, कळतंय की जॉब बिझनेस नाही चालत आहे. तरी किती दिवस मग सस्टेन केलं पाहिजे तिथे? किती दिवस आपण लावून धरलं पाहिजे? कधीतरी सोडायला पाहिजे एकदम? माझं ना, मी कॉपी पेस्ट करणार हे आन्सर. माझा एक मारवाडी काका आहेत, अच्छा. वेंडर आहेत माझे पहिले. हां. त्यांनी एक खूप गोष्ट मला मस्त सांगितली होती की बाळ आणि बिझनेस पहिली 3 वर्ष जर नीट वाढवलं तर असं होणारच नाही की ते नीट वाढलं नाही. अच्छा. तर पहिली 3 वर्ष खूप क्रुशियल आहेत. तर Great. ते मला वाटतं मी त्यांना सांगणार आहे, मी तुम्ही सगळ्यांनी Correct. वाजवलेल्या टाळ्या, हां, कारण हे त्यांचं नक्की. वाक्य आहे आणि ते माझ्या डोक्यात असं एच केलेलं आहे की Correct. 3 वर्ष गिव्हअप नाही करायचं. आणि आपण आपल्या बाळाला कसं करतो की ते काय कुठली तरी गुटी द्या, हे करा, हे उगाळून लावा, ते औषध द्या, असं करा, ते करा, हेच खायला द्या, ते नाही खायला द्यायचं, जास्त साखर देऊ नका. Correct. त्या 3 वर्षात त्याची जी तब्येत बिल्ड होईल त्याच. आणि हे आयुर्वेदातलं कोणी इथे एक्सपर्ट असेल तर तेही सांगतील, पहिल्या 3 वर्षात तुम्ही जे तुमच्या बाळावरच्या शरीरावर जे संस्कार करता ते अनेक आयुष्यभर पुढची वर्ष त्याच्या टिकतात. तब्येतीत, त्याची प्रकृतीमध्ये रिफ्लेक्ट करते. तर असे कार्यक्रम सारखे सारखे व्हायला पाहिजे असं म्हणतात की रतन टाटांचं पण मी एक वाक्य ऐकलं होतं की विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधणं हे त्यांच्यासाठी प्रिव्हिलेज नसतं, हे माझ्यासाठी प्रिव्हिलेज असतं. खरंच खरंच. कारण त्यांना कायम नवीन लोकांकडून काही ना काही मिळत असतं. तर डिक्की नेक्स्ट जेन आणि तुमच्या कॉलेजनी हा इतका छान कार्यक्रम आयोजित केला आहे. अजूनही त्याच्या पुढच्या भागांमध्ये अनेक मोठमोठे लोक येतील, त्यांची मतं मांडतील. तर एकदा तुमच्या कॉलेजसाठी आणि डिक्की नेक्स्ट जेनसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण. त्यांचे धन्यवाद देतो मी. उद्यमी संवाद हा अतिशय यशस्वी कार्यक्रम होईल यासाठी शुभेच्छा देतो. सायली, तू आज आलीस, मनमोकळ्या गप्पा मारल्या, अनेक मुलांना इन्स्पायर केलं असशील आणि मला खात्री आहे की तुझा व्यवसाय उत्तरोत्तर प्रगतीच करत राहील. त्यासाठी Thank तुला you. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.